अशा पद्धतीची निर्माण झालेली आहे। भारतीय जनता पार्टीच्या आज कोल्हापूर जिल्हा मतदारसंघाचे माजी व्हाईस चेअरमन अप्पी पाटील आणि नेसरीच्या सरपंच गिरिजा देवी शिंदे सरकार या प्रवेश करत आहेत। त्यांचं प्रथमतः चंद्रकांत दादाने त्यांच्या गळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीला स्कार्फ घालून त्यांचं स्वागत करावं। नेसरीच्या सरपंच गिरिजा देवी शिंदे। भारतीय जनता पार्टीचा जय हो। माननीय आमदार शिवाजीराव पाटलांचा जय हो। साहेबांचे चिरंजीव श्रीशैल पाटीलचा जय हो। अप्पी पाटील साहेबांचा जय हो। या प्रवेशासाठी चंदगडचे आमदार आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने परिश्रम घेतले। या सर्वांना पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले। त्यांच्यासोबत या मतदारसंघातले या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अप्पी पाटीलांसारखी एक 8-10 नावं अशी आहेत की ज्या नावांच्या भोवती जिल्ह्याचं राजकारण त्या भागाचं राजकारण फिरत असतं। अप्पी पाटलांचं ही त्या 8-10 नावांमधलं नाव आहे। ते कोणाच्या बरोबर आहेत यावर त्या भागाचं राजकारण ठरतं। त्यामुळे चंदगड विधानसभेचा असणारा गडिंग्लज तालुक्याचा भाग ज्यात 154 गाव येतात, त्या सगळ्यामध्ये व्यवसायाने मधून आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा खूप चांगलं फॉलोईंग, खूप चांगली संख्या पंचायत समितीचं राजकारण असू दे, जिल्हा परिषद राजकारण असू दे, गडिंग्लजच्या नगरपालिकेचं राजकारण असू दे, अप्पी पाटील बरोबर आहेत अशांची एकदम ताकद वाढते। त्यांनी बरोबरीने नेसरीच्या सरपंच महोदयांनाही बरोबर आणला आहे। त्याही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत। मी अप्पी पाटील नेसरीच्या सरपंच महोदया चिरंजीव या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो। आणि अतिशय अप्पीचं माहिती नाही पण मुलाच्या दृष्टीने अतिशय योग्य निर्णय घेतला। तर पुढचं काही वर्ष म्हणजे एकदम नाही, 50 वर्ष 100 वर्ष नेतृत्व बदलत जरी गेलं, नेतृत्व बदललं गेलं म्हणजे वयोमानाने बदलतं। म्हणजे अटलजी होते, अटलजी गेले, त्याला अनेक वेळा अटलजी काय माहिती वाजपेयी गेले, मोदीजीने अतिशय समर्थपणे पक्ष चालवला। असं सातत्याने कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे भवितव्य हे भारतीय जनता पार्टीलाच राहणार। ते अगदी फार वेळ भाषण करण्याची वेळ नाही। पत्रकार बंधू वगैरे बराच वेळ थांबले आहेत, थांबल्यात मला माहिती नव्हतं, नाही तर मी बाहेर नव्हतं। त्यांना वेळेत मोकळं करणं हे असतं। फार वेळ रेंगाळले तर मग काहीतरी नवीनच तोडमोड केलं काही हाताशी लागतं। वेळेत बाईट घेतलं की जायला बरं। तर जास्त वेळ बोलण्याचा विषय नाही, पण समजा शिवसेना पक्ष कोणाचा तर तो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धवजींचा, मनसे कोणाची तर राजसाहेबांची, राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची तर शरद पवारांची, काँग्रेस कोणाचा तर गांधींचा, म्हणजे आधी इंदिरा गांधी, राहुल गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी, त्यांचा पक्ष। भारत माता की जय म्हणून मागे जायचं, बाकी त्यांनीच म्हणाले। मुलायमसिंह यादवची पार्टी मुलायमसिंह यादवची, लालू यादवची। एकमेव भारतीय जनता पार्टी पक्ष असा आहे ती कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि ती विचारावर आधारित आहे, चिन्हावर आधारित वर्षावर्ष चालणार आहे। त्यामुळे अप्पी पाटलांनी बरोबर निर्णय केला की आपण तर अजून काही दिवस राजकारणात आहोत, त्यात ह्या एका अर्थाने प्रभावी राजकारणामध्ये आपण पक्षावर राहिलं पाहिजे। पण मुलाचं भवितव्य त्यांनी पाहिजे, त्याला जर पुढचे किती वर्षाचा मला माहिती आहे असेल तर 40 वर्ष त्याच्या हाताशी राजकारणाची आहे। योग्य केला आहे। मी भारतीय जनता पार्टीच्या नाता मंडळासहित सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांना सांगेन की नव्याने आलेले त्यांचं कल्चर घेऊन येत असतं, त्यांच्या सवयी घेऊन येत असतं, त्यांच्या
फक्त एवढेच असतं. ते लक्षात घेऊन आपण जर वागलो तर आपल्यामध्ये ते सगळेजण मिक्स व्हायला वेळ लागत नाही. हे आमच्या पार्टीत असं चालत नाही, चपला बाहेर काढायच्या, रांगेत बसा बघू, चपला बाहेर काढायच्या, रांगेत बसा म्हणून सांगितलं तर तुम्ही कशाला लगेच मला येऊन देता, आता चपला घालून येऊन जात. असं सगळेजण काम करू. नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत रांगेने निवडणुका लागलेल्या आहेत. जो जो पक्षामध्ये प्रवेश करेल त्याची फार मोठी काळी पार्श्वभूमी नाही आहे ना, असं बघून आपल्याला सगळ्यांना प्रवेश दिला पाहिजे. मी ह्या सगळ्या प्रवेश करणाऱ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी जगातल्या सगळ्यात मोठ्या पार्टीचं, म्हणजे जगातला आपण भारत सध्या क्रमांक 1 वर आहोत पॉप्युलेशनमध्ये, मग चायना आहे, मग डायरेक्ट अमेरिका येईल 22 कोटी. तर 22 कोटी अमेरिकेचं पॉप्युलेशन आणि आपली मेंबरशिप 18 कोटी, आपल्याला मतं पडतात 28 कोटी. अमेरिकेच्या पॉप्युलेशनपेक्षा आपण मतं जास्त ते आपण मोठे झालो. अमेरिकेनंतर कुठलाच देश असा नाही आहे जो 6 कोटी 10 कोटी वालाच्यावर आहे. 60 देश असे आहे की त्यांचं पॉप्युलेशन 1 कोटी मेंबरशिप आपली 18 कोटी. असं एक मोठा पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल त्याचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे शिक्षण व तंत्रमध्ये आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब त्यांनी गेल्या 15-20 दिवसापासून आपल्याला आपल्यासोबत घेण्याचा निर्णय घेतले. ते आमच्या चंदगड विधानसभेचे आदरणीय आमदार आमचे नेते शिवाजीराव पाटील साहेब, व्यासपीठावर असलेले सर्व जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमच्यावर त्यांनी आत्ताच प्रवेश केला ते आमच्या गिरिजाताई शिंदे नेसरीकर सरकार, मी उपस्थित असलेले माझ्याकडून आलेले सर्व आमचे कार्यकर्ते, छायाचित्रकार, पत्रकार बंधू आणि भगिनी. आज मी पहिल्यांदा गेले 25-30 वर्षे समाजकारण राजकारण करत असताना विधायक दृष्टिकोन काम करणारा कार्यकर्ता आहे. त्याची नोंद घेऊन आदरणीय दादांनी पहिल्यांदाच प्रास्ताविक करताना सांगितलेलं आहे की आमची जी ओळख माझी त्यांनी सांगितली आहे त्या ओळखीच्या अनुषंगाने आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब यांच्या विरोधात तरी मी 2 वेळा विधानसभा निवडून असले तरी विकासाचा दृष्टिकोन घेऊन सक्षम असा चंदगड विधानसभेचा विकास करण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शिवाजीराव पाटील साहेब आज काम करतायत. आणि त्यांनी मला विनंती केली की ह्या निवडणुकीमध्ये किंवा भविष्यात आपण सगळे एकत्र राहून चंदगड तालुक्याचा सर्वांगीण विकास, सार्वजनिक सामाजिक विधायक दृष्टिकोन ठेवून करणारी कार्यकर्त्यांची इच्छा हीच ठेवून आम्ही एकत्र होऊन काम करूया ही त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि त्यांनी दिलेल्या विनंतीनुसार आदरणीय महाराष्ट्राचे फडणवीस साहेब यांच्याशी त्यांनी मला काल भेट घालून दिली. आदरणीय दादांनी मला सांगितले की तुम्ही उद्या सकाळी प्रवेश करायला या. पहिल्यांदा मी आमच्या सर्व चंदगड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या वतीनं आज आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब आणि शिवाजीराव पाटील साहेब आणि सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांचं आम्हाला ह्या भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही प्रवेश दिल्याबद्दल आमच्या सर्व चंदगड विधानसभा मतदारसंघातील आमच्या कार्यकर्त्यांच्याकडून मनापासून मी आभार मानतो. आता प्रवेश करत असताना मी गेली अनेक वर्षे साहेब सर्व महत्वाच्या राष्ट्रीय पक्षातून मी काम केलेलं कार्यकर्ता आहे. प्रवेश झाले, नियुक्त्या झाल्या, पण आत्तापर्यंत मी कुठल्याही नेत्यांच्याकडे समोरची अट घालून मी कुठेही साहेब प्रवेश केलेला नाही आणि करणार पण नाही. मी फक्त जो पक्ष आज आपल्या देशामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेब यांची जी 11 वर्षे मध्ये ह्या देशाचा चौफेर असा सर्वांगीण विकास चालू आहे, त्या विकासामध्ये आमचा थोडासा खारीचा वाटा असावा आणि आमच्या मतदारसंघामध्ये आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब आणि दादांच्या मार्फत जास्तीत जास्त विकास करून घ्यावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच मी हा निर्णय घेतला.